सो हाय एव्हरीवन, आजचा मिनी ब्लॉग खूप खास आहे कारण आजचा मिनी ब्लॉग आहे गुरुवारचा. आज गुरुवारी मी आणि ऋतू आम्ही निघालो होतो साईबाबांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. कोठीम येथे साईबाबांचं एक छोटंसं छानसं मंदिर आहे. तिथे प्रत्येक गुरुवारी 7 वाजता साईबाबांची आरती असते. इथे आम्ही मंदिराकडे पोचलो होतो आणि सर्वात पहिले आम्ही वडापाव आणि समोसापाव खायला आलो होतो. त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर मी साईबाबांसाठी प्रसाद बनवला होता घरी. आरतीनंतर तिथे प्रसाद वाटप केला जातो तिथे देण्यासाठी. मग मी डब्बा वगैरे घेतला आणि मग आम्ही इथे आलो मंदिरात. आणि हे आहे साईबाबांचं मंदिर. एवढं छान मंदिर आहे, एवढं छान मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर ज्या वाईब येतात ना बाई, बस फक्त आणि फक्त असं वाटतं की आपण शिर्डीमध्ये पोचलो. आणि इथे आरती आता चालू होणार होती, त्याच्या आधी मंत्र उच्चारण चालू असतं. आणि मी पुढे ना थोडेसे क्लिप्स जोडते ज्याच्यामध्ये आरतीचा आणि भजनाचा थोडं तुम्हाला आवाज येईल. तर तुम्ही ते बघा आणि वाईब फील. तर मग कसं वाटतं आहे आरतीचे आणि भजनाचे छोटे छोटे क्लिप्स ऐकून? तिथे जे स्वर चालू असतात ना आरतीचे आणि भजनाचे, असं वाटतं की आपण साक्षात शिर्डीमध्ये आलो. स्वर्ग म्हणजे काय असतं तर कोठीम येथे गुरुवारी होणाऱ्या साईबाबांची आरती आणि भजन ह्याची अनुभूती देणारं, स्वर्गाची अनुभूती देणारं क्षण असतात ते, जे कोठीमच्या साईबाबा मंदिरात असतात. आणि मग इथे आम्ही आरती दर्शन सर्व घेतल्यानंतर निघालो होतो घरी जाण्यासाठी. सो मग पहिले आम्ही तिथून निघालो मंदिरातून, आमची गाडी वगैरे घेतली, साईबाबांचं शेवटचं पुन्हा बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. पहिला मी बोईसरला आलो कारण माझ्या ब्लाऊजला आरीवर्कला द्यायचं होतं, त्यासाठी त्याला मार्किंग करून हवी होती. मग पहिले ब्लाऊज पीसला माझ्या मार्किंग वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मग ओसवालला आम्ही आलो होतो, एक छोटंसं काम होतं ते केलं आणि ते आम्ही निघालो आमच्या घरी जायला. तर असा होता आमचा गुरुवारचा स्पेशल दिवस. बाय.